नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मी प्रजेश फार्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडी तब्येत डाऊन आहे कारण की रात्रभर गाडी चालवून प्रवास केला आहे, त्यामुळं आज थोडासा माझा घसा वगैरे आणि सर्दी झाली आहे हवा लागून लागून. त्यामुळं थोडासा असाच आवाज येईल तुम्हाला. मित्रांनो, मी आलो एक गावी आमच्या आणि अजून माझी अंघोळी नाही झाली, पण बोललो आलो आहे तर पहिलं मी जे आंबे लावले होते ते मला पाहायचे होते आणि ते पाहण्यासाठी खास आलं आहे. हे बघा, माझ्या मागे दिसते ना ते आंबे आहेत. आता त्यांना मोहर पण आला आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. पण अजून छोटे आहेत, तर मला वाटत नाही एवढा लोड घेतील म्हणून. कारण हे बघा, माझ्या हाईटचेच आंबे आहेत, थोडेसे मोठे आहेत. पण हे बघा, आणि फुलं लागलेत आणि तिथे मग आंबे येतील, पण मला वाटत नाही ते एवढा लोड घेणार आहेत आंब्यांचा. हे बघा, छोटे आंबे आहेत, यांची उंची कमी असते. कलंब लावली होती मी, पण हे बघा, हे बघा काही जगलेत. आणि इथला 1 2 3 4, मला वाटतं 24-25 आंबे होते, त्यातले 4-5 आंबे सध्या आपल्याला पाहायला नाही भेटत, मेलेले आहेत, सुकून गेले. कारण की मी इथं नसतो, त्यामुळे पाण्याचा पण प्रॉब्लेम होतो, त्यांना घालायला पाणी वगैरे नाही. पहिले 2-3 वर्ष घेतलं पाणी, नंतर मग आता ते त्यांच्या जीवावरच जगतात. खाली जमिनीत जे पाणी लागेल तेच. पण बरं वाटलं, म्हणजे 1 वर्षांनी बघितलं त्यांना. आता मी पावसाळी आलो होतो, पण या बाजूला नव्हतं आलं कारण की गवत एवढं मोठं झालेलं ना, आंबे दिसतच नव्हते. हे बघा, यानं पण फुलं आलेत. हा आंबा तेवढा इथले मजबूत आहे. आता बघू, काय भेटलं तर भेटलं, नाहीतर वांदरं काय ठेवणार नाहीत, कारण की पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला कोणी शेती वगैरे करत नाही. हे बघा, पूर्ण जंगल आहे, त्यामुळे वांदरं आहेत ना, ती पूर्ण गावापर्यंत येतात, गावातल्या घरांपर्यंत. हे बघा, एवढं शांत वाटतं ना, मस्त. पक्ष्यांचा फक्त किलबिलाट आणि मी आहे इथे. जिकडे तिकडे पक्षी चिव 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 करतात. आणि हे गवत सुकलंय ना, त्यातल्या ते काड्या कडकड वाजतात हळूहळू, त्यांचा आवाज आहे. हे बघा, एवढं मस्त वाटतंय त्या गाड्यांचा आवाज शहरातल्या. धावपळ धावपळ इथं आल्यावर बघा मस्त. अजून आंघोळीसुद्धा नाही. तिथे कसं सकाळी उठा, लवकर आंघोळी करा, धावा, काम करा, संध्याकाळी घरी या, पुन्हा झोपा, सकाळची घाई. हे बघा, मस्त शांत एकदम मस्त. थोडा थोडा गारवा आहे, कवळवून बाहेर आले आणि मस्त उन्हात उभे राहा, झाडं बघा, पक्ष्यांचा आवाज घ्या, लय भारी. फुलपाखरू उडतोय मागे, मस्त वाटतंय. इथे पुढे सुद्धा आवाज येत होता एक कसला, म्हणजे पानांमधून, सुकलेल्या पानांमधून जर प्राणी चालत असेल ना, म्हणजे हरिण वगैरे, ती सुद्धा आहे या डोंगरावरती. मागे डोंगर आहे मोठा, तिथं तुम्हाला, म्हणजे मी पाहिलेले आहेत म्हणून सांगते. मोर वगैरे पाहायला भेटतील, पुन्हा हरिण वगैरे इकडे पाहायला भेटेल, बेकर वगैरे. कारण की या डोंगरावरती भरपूर आहेत, त्या माझ्या मागच्या. त्याला ते इथपर्यंत हा माझा मागे जो मोठा आंबा दिसतोय ना, मी तिथे होतो. इथे मी छोटंसं झोपडं बांधलेलं, पण यावेळी भरपूर वारा सुटलेला ना पावसाळी, तर त्या वाऱ्याने ते झोपडं पडलं आणि ते खांब लावलेलं ते पण कुजलेले, 2-3 वर्ष झालेत. त्यामुळे मी तिथे बसलेलो आणि बघा, हे दिसतंय ना हा आंबा, त्या आंब्याच्या तिथे बेकर होती. आणि एवढी फास्ट आहे ना ती, मी फक्त थोडंसं उठलो आणि 4-5 पावलं पुढे टाकलेत, तर ती एवढ्या स्पीडला गेले, तिला समजलं मी बघतोय वरती. म्हणजे मी इथपर्यंत येईपर्यंत ती वरती टोकात होती त्या डोंगराच्या. एवढा फास्ट ते बोलते, एवढा फास्ट ती गेली. बघा, हा सुद्धा आंबा, हा उंच झाला. नारळीची झाडंसुद्धा होती, पण नारळीला कसं पाणी भरपूर लागतं जेव्हा ते आपण नवीन नवीन लावतो त्यावेळी. हे सुद्धा, ह्याचीसुद्धा हाईट नाही वाढली. पण ज्यांना पाणी लागलं आहे ना जमिनीमध्ये खाली, ओलसर भाग, ते आंबे मस्त झालेत. कुंपण गेलेले, आता इथे नसतो ना, त्यामुळे लक्ष नाही. तुटले बघा तार, म्हणजे आईने वगैरे संपूर्ण गवत काढले.
म्हणजे कसं वणवा वगैरे लागला तर त्याची वाफ लागूनसुद्धा आंबे मारतात हे बघा. तर तुम्ही माझी पावसाळ्याची व्हिडिओ बघितली असेल ना, तर त्याच्यात तुम्हाला समजलं असेल की किती गवत होतं. ते आंबा एकसुद्धा दिसत नव्हतं, एवढ्या हाईटचे आंबे आहेत ते पूर्ण गवतात गेलेले. एवढं गवत होतं. आता मस्त की माझ्या आईने केलं एवढं भारी वाटतं ना. एक छोटंसं झोपडं बांधायची इच्छा आहे अजून एक, म्हणजे पक्क. पहिलं बांधलेलं तर कचलं होतं, म्हणजे इथं आल्यानंतर मस्त दिवसभर बसलो ना तरी काय प्रॉब्लेम नाही. चहा वगैरे ठेवा, जेवण वगैरे तेच करायचं मला. आणि मला जाम हौस आहे की मला रानात राहायचं आणि एकटंच राहायचं आहे, म्हणजे फॅमिली माझी. मला असं गर्दी वगैरे जास्त आवडत नाही. त्यामुळे मी जेवढ्या व्हिडिओ बघितले असेल ना ते मी एकटाच असेल, कारण की मला आवडतच नाही. मला हे असं शांत आवडतं. असं स्वप्न आहे इथे मला राहायचं आहे. असं तुम्ही मदत करा, यूट्यूबला आपल्याला वरती आणा व त्याच्यातूनच मी इथे कंटिन्यू डेली ब्लॉग टाकेल इथलेच. फक्त काहीतरी करतो आहे, झाडांना साफ करतो आहे, शेती वगैरे किंवा भाजीपाला वगैरे लावायचं आहे मला इथे. असं हा दुसरा एक आंबा बघा इथे एक होता, इथे जास्त पाणी होतं आणि त्याची हाईट कमी होते. डोंगरातून जो पाणी येतो ना तो पूर्ण इकडून जातो बघा. हे पाण्यानेच झालं आहे, हा बांध पूर्ण वाहून गेला. तिथून पाणी कंटिन्यू जातं, त्यामुळे इथला आंबा आहे ना तो पाण्यात पावसाळी जाम बुडायचा. छोट्या हाईटचं होते ना म्हणून उंची कमी होती. आणि हा तेवढा मस्त राहिला. आणि इथला सर्वात मोठा आंबा दाखवतो. पण त्याला अजून काय नाही आलं. ही आमची केळी, आता केळीसुद्धा आलेत हे बघा, कुठे दिसतात की नाही. हे बघा ही केळी आलेत, ही माझ्या बहिणीने दिली होती. तिच्या घराच्या मागे होतीत ना केळीची झाडं, त्यातली 2 रोपं दिलेले 2-3, आणि त्याची बघा आता किती झाली. इथला आंबासुद्धा एक मेला. आणि हे 2 अजून आहेत पण छोटे आहेत, त्यांचं काही अपेक्षा नाही आता. आणि हे बघा ही आता हळद काढली थोडीशी, 2 टोपल्या. अजून हे खोदायचं बाकी, याच्या आतमध्ये सुद्धा हळद आहे. इथली सुद्धा नारळ मेली, तिथे एक नारळ होती ती सुद्धा मेली. अजून ही गवतीच्या त्याचीच लावलेली घर, म्हणजे विकण्यासाठी वगैरे नाही, घरातच चालेल अशी भरपूर मोठी होती, आता कापली ती. आणि पावसाळी तुम्हाला मी दाखवले असेल ते झोपडं पडलं ते बघा. ही पेटी वगैरे होती ते असंच सामान वगैरे ठेवायला. पाईप ते ठिबक सिंचनचं माझ्या मामाने दिलेलं ना वरंडलच्या. आणि मडका वगैरे आतमध्ये आहे, फुटला वाटतं, हा मडका फुटला आहे. आणि ही कौलं, याच्या पडल्यानंतरची कौलं. असं हा गावठी आंबा आहे, असाच उगवलेला, तर त्याला मी तोडला नाही, बोला असू ते जगू दे. असू दे, चला एकदा व्ह्यू घ्या, पक्ष्यांचा किलबिलाट बघा, मस्त वाटतंय. आणि एकदा तुम्हाला पुढून दाखवतो डोंगर. हे बघा इथे मस्त बसायचं आणि हा डोंगर समोर पाहायचं, हिरवगार. पावसाळी एवढं भारी वाटतं ना. आणि ही झाडं, यांना केळी मुलं दिसत नाहीत हे बघा. आणि हा इथला सर्वात मोठा आंबा मी लावलेला, फटाफट वाढला कसं काय माहिती नाही. असो, चला अंघोळी करायला जायचं आहे. बोललं चला सकाळ सकाळ बघून येऊ. मला झोपसुद्धा आली नाही, कारण मला बघायचं होतं हे की कसं झालं आहे, कसं मम्मीने वगैरे केलं आहे त्या आईने साफसफाई, आणि आंबे किती जगलेत ते बघायचे होते. थोडी तब्येत डाऊन आहे त्यामुळे मी असं बोलतो आहे. असो, नंतर पुन्हा एकदा येऊ, बायकोला घेऊन यायचं येते, कारण की थोडे आंबे वगैरे झाले ना त्यांना पाहायचं आहे. त्यामुळे आम्ही दोघं पण येणार आहोत. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.